नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात ठळक घडामोडी. महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी महायुतीला झटका. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळणार कौल. सर्वेच्या आकडेवारीने सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ. राज्यात पाण्याच्या साठ्याची परिस्थिती बिकट. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. पुण्यामध्ये भीमथडी यात्रेत शरद पवारांचा सहभाग. यात्रेमधील विविध स्टॉलचा पवारांकडून आढावा. लोकसभेसाठी वंचितच्या हालचालींना वेग. राज्य कार्यकारिणीची बोलवली तातडीची बैठक. सारथी आणि परीक्षेमध्ये गोंधळ. PhD फेलोशिप परीक्षेला सेट 2019चा पेपर. नाशिक बाजार समितीत कांदा बाजारभावामध्ये 60% घसरण. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. हिजाब बंदी उठवण्यावरती कर्नाटक सरकारची घुमजाव. गृहमंत्री म्हणतात, या प्रकरणाचा सखोल अभ्यास करूनच हिजाबवरील बंदी उठवण्यासंबंधी निर्णय घेणार. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेमध्ये. कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा केली उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल. बंगालमध्ये म्हणाली, मिमिक्री हा माझा मूलभूत अधिकार, मी ते 1000 वेळा करेन. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये परतला विराट कोहली. धन्यवाद.